ज्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्याला नगरसेवक पदाचं तिकीट मिळेल, त्या मंगेश झिने यांच्या घरी आपण आहोत. स्वतः मंगेश झिने आपल्यासोबत आहे आणि कुटुंबीय आहेत. जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं असं सांगण्यात आलं तेव्हा काय भावना होती? तुमचा विश्वास बसला? माझा एकही रुपयाचा असा विश्वास बसला नाही. मला आश्चर्याचा धक्का खूप बसला की ज्यांनी मला सांगितलं की बा आता तुझं तिकीट कन्फर्म झालेलं आहे. तर मी टेन्शनमध्येच होतो एका प्रकारचा, की बा खरंच मला भेटलं का नाही भेटलं, भेटलं का नाही भेटलं, की पण जेव्हा खरंच माझ्या हाती एबी फॉर्म आला, तर तेव्हा मी विजूभाऊ अग्रवालजवळ खूप रडलो. त्यांच्या रूममध्ये मी खूप 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 रडलो. भावना ज्या आहेत ते अनावर झालेल्या आहेत, पण तेव्हा आनंदाश्रू डोळ्यात आले असतील ना? तेव्हा तेव्हा माझ्या खूप म्हणजे भावना मला आवरल्या जातच नव्हत्या तेव्हा. कारण की जेव्हा एखादा माणूस जेव्हा निस्वार्थ पक्षासाठी काम करते त्याचं एक स्वप्न असते की भविष्यात आपल्याला बिनगर शोकाचं. पण माझं स्वप्न असं नव्हतं की माझं फक्त माझ्याकडे पद नसताना बी पार्टीत पद नसताना मी तेव्हा बी समाजाची कामं करत होतो, समाजसेवा करत. मला आवड आहे. मी 10 वर्षापासून पक्षाचं काम करतो. मी स्वप्नातही नव्हता विचार केला. मी फक्त असं टाइमपास म्हणूनच अर्ज भरला माझा उद्या SC राखीव गेले, पण आपल्याला असं वाटलंच नाही की मला उमेदवारी भेटेल म्हणून. काका, चौकीदारी करणाऱ्या माणसाचा पोरगा आता नगरसेवक पदासाठी उभा आहे. जेव्हा तिकीट भेटलं तेव्हा काय वाटलं काका? आता ते काय होतं, देवाचं आपलं कसं आहे, मजुरीचं आपलं हे नव्हतं. आपण असं भेटून म्हणून आपलं हे नव्हतं. पण आता मजुरीच आपल्या हिशोबाने मावशी, गेल्या 20-25 वर्षापासून भांडे घासून तुम्ही घर कुटुंब मुलं मोठे केले. आज ज्या घरी भांडे घासायला तुम्ही जाता त्याच घरी तुमचा मुलगा म्हणजे मतदान मागण्यासाठी फिरेल आणि लोकांमध्ये एक वेगळे वातावरण. पोराला जेव्हा तिकीट भेटलं तेव्हा काय वाटलं आई म्हणून? मी रेखा भगवानजीने बोलते. 30 वर्ष झाली मी भांडे घासते. माझा मुलगा काम करून मी शिक्षण केलं माझ्या मुलाचं. आज त्याला तिकीट भेटलं तर मला खूप खूप आनंद वाटला. माझा मुलगा खूप प्रेमळ आहे. माझा मुलगा नगरसेवक झाला तर खूप खूप कामं करेल. मला खूप आनंद वाटतो भाजपचं तिकीट मिळाल्याबद्दल. माय माऊलीच्या डोळ्यातले अश्रूच तिचा आनंद सांगतायत. ताई, दादांना तिकीट मिळालं, आता विजयाचा विश्वास किती आहे तुम्हाला? मला खूप विश्वास आहे. असा विश्वास आहे की ते निवडूनच येतील, कारण त्यांच्या मागे खूप सपोर्ट आहे. प्रत्येक घरोघरी ते बिलाचं काम करतात. प्रत्येकासोबत त्यांची ओळख आहे. प्रत्येक जण त्यांना सपोर्टच करेल असं मला वाटते. आणि आम्हाला खूप आनंद आहे. प्रत्येक ठिकाणी ते त्यांचं काम सहकार्य करतील चांगलं. कॉलनीमध्ये हो अगर इतर ठिकाणी ते त्यांची पूर्ण कामं व्यवस्थितच करतील असा विश्वास मला आहे त्यांचा. कर्तृत्व कोणत्याच गोष्टीचा मोहताज नसतं असं म्हटलं जातं. आणि एकीकडे भाजपच्या तिकिटाबद्दल राज्यभरात अनेक चर्चा सुरू होत असताना मंगेश झिने सारख्या अतिशय गरीब घरच्या ज्याच्याही भांडे घासते वडील चौकीदारी करतात अशा कुटुंबातल्या मुलाला भाजपनं तिकीट दिलेलं आहे. मतदाराचा निर्णय काय घेईल तो 16 तारखेला कळेलच. मात्र या लोकशाहीचं खरं सौंदर्य काय असेल तर असे लोक आहेत की ज्यांना सर्वसामान्य माणसालाही त्या निवडणुकीत उभं राहता येऊ शकतं आणि त्याला आपला हक्क जो आहे तो लोकांमध्ये जाऊन सांगण्याची जी ताकद दिली आहे ती आपल्या संविधानाने दिलेली आहे. उमेश अरुणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.